वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर आता इथे सकाळी सकाळी तयारी चालू आहे पावभाजी बनवण्याची। माझा इथे चहा दिलेला आहे आणि इथे दोन्ही मावश्या लागलेल्या आहेत पावभाजी बनवण्यात। तर आज येणार आहे दीदी आमच्याकडे गाडीची पूजा करायला। तर दीदीला आज फायनली टाइम भेटलेला आहे, तर तिच्यासाठी स्पेशली आज पावभाजी बनते। आज आमचे बरेच प्लॅन्स आहेत, ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये समजत जातील की काय प्लॅन्स आहेत काय नाही। तर चला मग मी तुम्हाला पण दाखवते आजचं कसं काय रूटीन आहे आमचं आणि काय करतो आम्ही दिवसभर। तर आता ही ती आमची पावभाजी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि मावशी सगळ्यांना ताटं वाढत आहे, दीदी पण आलेली आहे। तर दीदी आणि जीजू नाश्ता करून जाणार आहेत पुढे आणि आम्ही जाणार आहोत दुसरीकडे। तर आता इथे सगळेजण बसलेले आहेत नाश्ता करायला। दीदीचं पण डेली ऑफिस असतं, त्यामुळे दीदी जीजूंना टाईम नव्हता। आता फायनली त्यांची सगळी गावची कामं झालीत आणि आज त्यांना वेळ भेटलेला आहे गाडीची पूजा करण्यासाठी। तर ते इकडे आलेले आहेत मावशीकडे गाडीची पूजा करायला आणि तिथून मग मम्मीकडे देखील जाणार आहेत पुढे। तर चला आता आमचा नाश्ता झाले, आता आम्ही करणार आहोत गाडीची पूजा, अर्थात मावशी करणार आहे। तर तेच आता जीजू जे आहेत ते गाडी पाठी घेत आहेत आणि आता सगळ्या बिल्डिंगमधल्या बायकांना मावशीने बोलवलेलं आहे पूजा करण्यासाठी। तर त्यांना देखील घाई होती जीजूंना आणि दीदीला, कारण की त्यांना नारळ फोडायला जायचे होते माहेरचे, जे की मी फोडलेत, तुम्ही अगोदरच्या व्लॉगमध्ये बघितलेत। आणि त्यामुळे मग लवकर लवकर नाश्ता केला त्यांनी, लवकर लवकर पूजा वगैरे केली। जीजू आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले राऊंड मारायला। नवीन गाडी आहे, कोणीच बसलेलं नव्हतं, मग बोलले की चला तुम्हाला सगळ्यांना राऊंड मारून आणतो। मग बघा आम्ही कसं खिचडी करून बसलेलो आहोत आणि दीदी आणि विरांश घरी थांबलेले होते, काका आणि बाकी सगळे आम्ही गाडीत बसलेलो होतो। तर आमची रोड ट्रिप इथे झालेली आहे आणि ते लोक नंतर गेले पुढे आणि आता हा आमचा दुसरा प्लॅन ऑन झालेला आहे इथे। तर आम्ही आज जाणार आहोत वॉटर पार्कला, वॉटर पार्क कम रिसॉर्ट। तर आता बराच वेळ झाला, मला वाटतं 12 समथिंग वाजून गेले होते। तर हे अर्ध पब्लिक आहे, स्वराच्या मम्मीच्या गाडीत आम्ही सगळे बसलोय। पडचाल म्हणजे झालं खाली। तुम्ही बघितलंच गाडीत कशी एन्जॉयमेंट चालू आहे ते। आणि दुसरे दोन मावशी काका ते मावशीच्या कराडच्या मावशीच्या गाडीत आहेत आणि आम्ही लोक सगळे स्वराच्या मम्मीच्या गाडीत बसलोय, सिद्धी, मी, स्वरा, डुग्गू, रिद्वी, स्वराची मम्मी आणि स्वराचे पप्पा। तर आता लोकेशन जवळ आम्ही पोहोचत आलेलो आहोत, अर्थात पोहोचलेलोच आहोत, तुम्हाला दिसत असेल। आता मी उतरून दाखवेन, भरपूर गर्दी होती, आज सॅटरडे होता पण इतकी गर्दी होती प्रमाणापेक्षा जास्त। आम्हाला असं वाटलं की आपण इथे येऊन चूक केली का काय, अगोदर माहीत नाही किती मोठं आहे किती नाही, पण गाड्या बघून भरपूरच गर्दी, असं वाटलं की फुल असेल आतमध्ये, आपल्याला जागा भेटते की नाही। पण तरी पण बोलत चला आता आलोय तर उतरून गाडी वगैरे पार्क करून आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे काय आहे ते। त्यानंतर आम्ही उतरलो गाडीमधून। तर हे आहे मेन गेट, आपलं गाव म्हणून। कराडपासून मला वाटतं 1.5-2 तासाच्या अंतरावर असेल, हायवेलाच आहे, हायवेपासून थोडंसं आतमध्ये आहे। तर आता आम्ही पोचलेलो आहोत। तर मी तुम्हाला सांगते एंट्री वगैरे किती आहे काय आहे। तर ते बोलले की हाफ डेचे लोक आता घरी जाणार आहेत, रिटर्न तर जागा होईल। आणि इथे जे आहे हे ॲक्टिव्हिटी बोर्ड लावलेला आहे, किती काय काय ॲक्टिव्हिटी आहेत ह्यामध्ये आपल्या गावामध्ये, जसं की बैलगाडं होतं, परत मॅजिक दाखवतात ते होतं, बरंच काय काय होतं। तर आता फायनली आम्ही एंट्री केलेली आहे, पर पर्सन 450 असं चार्ज आहे इथे। आणि ते आम्हाला बोलले की पहिला तुम्ही जेवून घ्या आणि नंतर मग आतमध्ये वॉटर पार्कमध्ये जावा। तर जेवायला तुम्ही बघू शकता, जेवण तर होतं पण गर्दी एवढी होती की प्रमाणापेक्षा जास्त, बसायला स्पेस देखील होता पण जेवणासाठी खूपच गर्दी होती। आम्ही बोललो तोपर्यंत आपण मॅजिक बघूया इथे येऊन। तर इथे मॅजिक चालू होती। पैसे त्याला द्या की आता शिकले
काही नाही तुम्ही बघितला एक भाई आपण देखो भाई आपका नाम क्या है सर देखो इलाज है ऐसा बोलो हो पापा नहीं ये देखो रुमाल खाली इधर देखो बाबा अब ये बोल सब कुछ एक है मैडम सर्वेला बोल दाखवून बोल मोठं रुमाल की खाली है बोल कहाँ रखा रुमाल के नीचे बोल आपकी है गया नहीं साहेब हाथ में खाली पहलवान रुमाल के लिए ये का आवाज येतोय अरे आपण नाव काय बाबा पहलवान हां थांबले अरुण बघा बोल आहे का केला हां याला जाम झाला हात तरी हात वर 1 2 3 हां आई तुझं नाव काय ताई इकडे थांबा ताई अश्विनी ताई तुमचं गाव कुठलं ताई लेफ्ट साइड इस्तांबूल या बाप पिशवीमध्ये काय नाही ताई वेगळा सांभाळून ठेवा की तुम्ही असं ताई असं हात झाला काय का बघा दारू तरी आहे काय नाहीये ताई पिशवीला जाम झाला जाम झाला तिथे बघ काकींकडे काकींकडे टोपी दे तिला पिशवी जा भैया बोल काय रखा इधर का रखा अरे गरम के पास या अल्लाह नहीं 1 2 3 आओ ये भाग है बोल जाओ भैया भाई बोल है क्या हाय अब जाओ ये ना भाई भी मत जाओ छोड़ो आओ चलिए मम्मा असं म्हणा बो बो बरोबर नाही बो बो लगीन झालं तुझं लग्न सांगायचं बायकोला बायको काय काही बघायचं अरे वा तुम्हाला नाही म्हणत मी तुमच्या आलं लक्षात नाही मी मगाशी बोललो की पण आता तुम्ही 1 तास थांबला आम्ही 1 तास 2 तास तुम्हाला आशिषलेले चेहरे. तर खूपच वाईट इथे अवस्था होती. जेवण वाढायला कोणी नव्हतं, जे ते आपापलं घेत होते वाढून. म्हणजे एवढे पैसे देऊन देखील काही फायदा नाही, कारण की मी पहिलं असं वॉटर पार्क बघितलं जिथे कोणीच नव्हतं वाढण्यासाठी. मग शेवटी आम्ही सुटले, सगळेजण आमच्यासोबत जे होते ते सुटले आणि आम्ही स्वतःला वाढून घेतलं. अगं पडला इजा पडला. एक दे भाजीचं पण तिकडनं समोर भाजीचं आहे. सिद्धी भाजी वाढ ग सिद्धी. हा भाजी पाहिजे ही वटाणा फ्लॉवर वाली. ही पण दे मसूरची पण दे. तुला नाही मला पाणी प्यायचंय. एक ग्लास संपला. त्यानंतर फायनली आमची जेवणं झाली. जेवायलाच आमचे 1.5-2 तास गेले. तर 3.5-4 ऑलमोस्ट झालेच होते. तर इथे गार्डन वगैरे देखील होतं, पण आम्ही म्हटलं की आपण पहिला वॉटर पार्कमध्ये एक्सप्लोअर करूया, नंतर इथे राहिलेला टाईम जो आहे तो इकडे येऊन एक्सप्लोअर करूया. बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या ज्या करायच्या होत्या. बघूया आता आमच्या कितपत ॲक्टिव्हिटी होते. फर्स्ट ऑफ ऑल तर आम्हाला वॉटर पार्कच सापडत नव्हता. आम्ही बहुतेक बॅक साईडला फिरत होतो. तर हे गार्डन देखील खूप काही ॲक्टिव्हिटी होत्या, फक्त टाईम पाहिजे होतं, जसं की बॅडमिंटन, कॅरम, बरंच काय होतं. तर जेवढं मी पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन की आम्ही काय करतोय, काय नाही करत ते. तर फायनली आम्ही चेंज वगैरे करून वॉटर पार्क जवळ पोहोचलो, जे की आहे एकदम एंडिंगला होतं वॉटर पार्क. तर आवाज तुम्हाला येत असेल बॅकग्राऊंडला, खूपच गोंधळ चालू आहे. चला तर मग आम्ही पण जातो आता.
आणि त्यानंतर खूप जोरात पाऊस आला, खूप जोरात विजा कडकडायला लागल्या, त्यामुळे आम्ही आलो रूमवर. तर हा आहे इथला रूम. जर तुम्ही स्टे करणार असाल तर रूम घेऊ शकता किंवा असं कपडे चेंजिंगसाठी देखील रूम घेऊ शकता. तर आम्ही देखील एक रूम घेतला होता. असा तंबू टाईप हा रूम आहे आणि बॅक साईडला जे आहे ते बाथरूम आहे. आणि अजून खूप सगळ्यांना खेळायची इच्छा होती, सगळेच गारटलेले, कारण की जोरजोरात विजा कडकड होत्या, पाऊस जोरात आला. नंतर आम्ही सगळेजण चेंज करून गेलो चहा पिण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी. सगळ्यांनी जुनेच कपडे घातले कारण की भरपूर असा चिखल झाला होता, त्यामुळे आहे तेच कपडे घातले सगळ्यांनी. आणि नाश्त्याला होतं भजी, शेव, पोहे, चहा. तर आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, खूप छान वाटलं.
त्यानंतर पाऊस थोडाफार थांबलेला होता, मग आम्ही बोललो की चला आपण एक्सप्लोअर करूया. असं पण पाण्यात तर काही जास्त वेळ खेळायला नाही भेटलं, बाकीचं तरी एक्सप्लोअर करूया. पण सगळे झोपाळे जे आहे ते भिजलेले होते, सगळीकडेच पाणी पाणी झालं होतं, खूप जोरात पाऊस आला होता. त्यामुळे मग लहान मुलांची तेवढी मजा होती, लहान मुलांनी बरंच काही एन्जॉय केलं. जसं इथे होतं घसरगुंडी, स्लाईड वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या खेळण्यासारख्या, बट ओल्या झालेल्या होत्या. पण सगळ्यांकडे डबल कपडे होते, त्यामुळे सगळ्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. कपडे जरी खराब झाले किंवा भिजले तरी काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग आता मी तुम्हाला जे अजून काही आहे एक्सप्लोअर करण्यासारखं ते सगळं मी दाखवते की आम्ही काय काय केलं, काय काय नाही केलं ते. नंतर बैलगाडीची राईड चालू झाली. मग आम्ही सगळेजण गेलो बैलगाडीमध्ये बसण्यासाठी. बऱ्याच वर्षांनी मी एक्सपिरियन्स करणार आहे बैलगाडी आणि सगळेजण देखील. चला तर मग बघूया. पाठीमाग तोल जाईल मला धरून बस. बैलगाडी राईड केल्यानंतर आम्ही सगळेजण बसलो झोपाळ्यात, बरेच फोटोशूट वगैरे केलो. नंतर झोपाळा देखील खेळलो, सगळेजणच बसलेलो, खूपच मजा येत होती. तनिष्का इथे झोका देत होता आणि आम्ही सगळेजण एन्जॉय करत होतो. सगळेजण बारी बारीने झोका देत होते आणि खूपच मजा आली, खूपच एन्जॉय केलं. नंतर मावशी बोलली मी उतरते, थांबा, मी खूप उंच झोके घेत आहे. मग त्यानंतर मावशी उतरली आणि आम्ही सगळेजण बसलो आणि मावशी लागली झोका द्यायला. तर खूपच मजा केली आज आम्ही दिवसभर. भलेही आम्हाला पावसामुळे एवढं काही एन्जॉय नाही करता आलं, पण जेवढं पण आम्ही एन्जॉय केलं ते फुल टू पैसा वसूल एन्जॉय केलं. त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि हे निघताना आम्हाला बघा हे राजहंस आहेत बहुतेक तर ते आम्हाला बघण्यासाठी भेटले आणि ते रिद्वी आणि डुग्गूचं आम्ही थोडाफार फोटोशूट केलं, व्हिडिओ देखील काढला. तर हे इथे पाळलेले आहेत, बरेच काय काय आहे इथे बघण्यासाठी. आणि ह्यांना बोललं त्यांच्यासारखी ॲक्शन करा, तर ह्या दोघींची ॲक्शन बघा कशी आहे ते. त्यानंतर पुढे गेलो. पुढे होतं गोशाळा होती, इथे तुम्हाला दिसत असेल बोर्ड श्री नंदलाल गोशाळा म्हणून. तर इथे ते देखील होतं बघण्यासाठी. तर आम्ही देखील ते एक्सप्लोअर केलं बरंच. आणि हे बघा हे छोटे छोटे गाईचे वासरं होते, खूपच क्यूट असे दिसत होते वासरं. तर हे देखील बघण्यासारखं होतं. पुढे ससे देखील त्यांनी पाळलेले होते, तर सस्यांना इथे मक्याची कणसं खायला टाकलेले दिसते, पण ते थंडीने गारटलेले होते. आणि हे कोणते पक्षी आहेत ते मला नाही कळालं, ते देखील ह्यांनी पाळलेले आहेत. आणि हे गार्डनची तुम्ही हालत बघू शकता पावसामुळे, जे की आम्ही नंतर येऊन खेळणार होतो, पण पावसामुळे सगळं गार्डन जे आहे ते भिजलेलं होतं. स्लाईड वगैरे कुठेच बसू शकत नव्हतं, सगळं चिक्कल चिक्कल झालेला. नंतर आम्ही निघालो माघारी. तर हा आहे आपलं गावचा बोर्ड, तर इथे दिलेला आहे पर पर्सन चार्जेस. आणि इथे जे तूप वगैरे ते देखील विकण्यासाठी आहे, बरंच काय काय आहे. बाकी सगळे चार्जेस इथे दिलेले आहेत, तर तुम्ही जर यायचं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यानंतर आम्ही सगळेजण निघालो घरी. तर सगळेजण आता बाय करते, सगळेजण खूपच थकलेले होते. तर मी या लोकेशनचा ॲड्रेस जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, मॅप लोकेशन देखील. जर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता, बट सॅटर्डे संडे सोडून या, कारण की जेवणाबद्दल आम्हाला प्रॉब्लेम आला आणि पाऊस आला, तर एवढं म्हणावं तसं आम्ही काही एन्जॉय नाही केलं. बट मजा आली. एक वन डे ट्रिपसाठी बेस्ट प्लेस आहे हे. तर आता इथे गाड्या, इथं ही मावशीची गाडी आहे आणि ही स्वराच्या मम्मीची गाडी आहे. तर येताना जसे बसले होते तसेच आम्ही जाताना बसणार आहोत. तर आता आम्ही निघालो आहे इथून फायनली. आणि सगळ्यांचे मोबाईल जे होते ते मावशीच्या गाडीत आम्ही लॉक करून ठेवलेले. रूम घेतलेला, तरी पण मोबाईल जे आहे ते आम्ही गाडीत ठेवले होते आणि एकच मोबाईल मी ब्लॉगिंगचा तेवढा जवळ ठेवला होता. त्यानंतर मग मावशीला बोलले की पर्स दे म्हणून, त्या पर्समध्ये मोबाईल आहेत. मग आम्ही पर्स घेतली
आणि मग आता मावशी काका त्यांच्या गाडीतून चालले आणि आम्ही ह्या गाडीतून जाणार आहोत घरी. आणि जाताना तुम्ही आजूबाजूचा नजारा बघू शकता. खूपच छान, म्हणजे डोंगरातून हा रस्ता आहे आणि आतमध्ये रिसॉर्ट आहे. तर पाऊस पडल्यामुळे एवढं सुंदर वातावरण झालं होतं. खूपच छान मजा येत होती. त्यात जर अजून बाईक असती तर अजून खूप छान वाटलं असतं राईड करण्यासाठी. इथे रिद्वी आणि डुग्गूची नेव्हर एंडिंग एनर्जी, की बाबा त्यांना कंटाळा आलेलाच नाहीये, अजूनही ते त्याच वाईबमध्ये आहे डान्सच्या. त्यानंतर आम्ही गेलो घरी आणि घरी गेल्यानंतर मी काही शूट नाही केलं कारण की सगळेच खूप कंटाळलेले होते आणि दुसऱ्या दिवशी देखील लवकर उठायचं होतं. तर असा होता आमचा आजचा दिवस. तर आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. कसा वाटला ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.